तर लास्ट क्लासमध्ये आपण वेटलेसनेस बघितलं है ना, आपलं वेटच नाहीये असं आपण कधी कधी कुठे कुठे फील करतो, ते आपण बघितलं, त्याचं रिझन पण बघितलं. आज आपण काय काढतोय, टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट. आता टाइम पिरियड काय असतं कोण सांगेल मला? चला क्विकली बघूया. तुमच्या बेसिक कन्सेप्ट किती क्लिअर आहेत तुम्हाला? 6वी-7वी मध्ये बघा नाद काटा होता है ना, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पण 10वीला आता टाइम पिरियडला काय म्हणतात बरं? आवर्तन काल असं काहीतरी म्हणतात ना? नाही, मराठीत शब्दाचा अर्थ नाही आठवते मला. बरं ठीक आहे, मराठीमध्ये बघूयात आपण. मी इंग्लिशमध्येच एक्सप्लेन करेल, तुम्हाला समजेल. म्हणजे कालावधी म्हणतात ना. कालावधी नाही, टाइम म्हणजे कालावधी रे, त्याचं एक काहीतरी ना. बरं थांबा, मी बघते, माझ्याजवळ आहे ते पुस्तक, त्याच्यामध्ये मला दिसेलच. तुम्हाला टाइम पिरियड म्हणजे काय माहिती ते सांगा चला. टाइम पिरियड म्हटल्यावरती काय आहे हे नक्की? टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट असं म्हटलंय, तर काय असतं ते? कारण जोपर्यंत ते असतं काय तेच माहिती नाहीये, मग आपण सॅटेलाइटचा टाइम पिरियड कसं काढणार? थांबा, आता मला मराठी पुस्तक मी खोलले, त्याच्यामध्ये असेल हा शब्द टाइम पिरियड. हा, आवर्तकालच म्हणतात, बरोबर बोललेली मी. आवर्तकाल म्हणतात टाइम पिरियड म्हणजे. तर आता आवर्तकाल आठवते तुम्हाला शब्द? हो मॅम. हा, सांगा मग काय असतं ते, कोणी पण सांगावं, जेवढे पण आता आपण विद्यार्थी इथे जमलाय मला सोडून. कंप्लीट वन फुल ऑर्बिट. हा, येस, व्हेरी गुड. टाइम टेकन टू कम्प्लीट वन पूर्ण ऑर्बिटचं जे मोशन आहे ते कम्प्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय, त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. अगदी बरोबर. म्हणून आता टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट म्हणजे आपण अर्थवरून एक सॅटेलाइट सोडली आकाशामध्ये, तर त्याला पूर्ण एक सर्कल अर्थच्या भोवती पूर्ण राऊंड घ्यायला किती वेळ लागतोय, त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड, राईट. अजून एक एक्झाम्पल म्हटल्यावरती, आता सपोज आपल्याकडे पेंड्युलम आहे. पेंड्युलम म्हणजेच नादकाटा, माहितीये ना तुम्हाला? खाली बॉब असतो, टिक टिक टिक. घड्याळामध्ये पण असतो बघा काय काय. लेफ्टला जातोय माघारी येतोय, राईटला जातोय माघारी येतोय. तर त्याला एक जिथून चालू करतोय ना, समजा ह्याकडून असं पूर्ण जाऊन परत तिकडे माघारी यायला त्याला किती वेळ लागला, तो त्या पेंड्युलमचा टाइम पिरियड आहे. अच्छा, अर्थचा टाइम पिरियड किती आहे? सनभोवती अर्थचा टाइम पिरियड किती आहे मुलांनो? हे आपण आधी पण डिस्कस केलंय. 365 दिवस. येस. मूनचा टाइम पिरियड किती आहे अर्थच्या भोवती? 15 दिवस. मूनला 30 दिवस लागतात ना? 27 काहीतरी लागतात. मग आपण त्याचा 1 महिना काउंट करतो, पण अप्रॉक्सिमेटली आपण 30 दिवस घेतो, राईट. चला, तर आता सॅटेलाइटचा टाइम पिरियड. तर बघा आता सॅटेलाइटचा टाइम पिरियड आपण कसा काढणार आहे? खूप इझी वाली मेथड आहे. टाइम पिरियड आपलं नॉर्मल सूत्र काय होतं आठवते तुम्हाला मुलांना? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. तर सॅटेलाइट किती डिस्टन्स घेते आणि सॅटेलाइटला आपण किती वेलॉसिटीने पाठवले वरती, ती क्रिटिकल वेलॉसिटी पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर आपल्याकडे त्याची वेलॉसिटी आहे, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे ते आहे, मग टाइम काढायचंय फक्त. तर थांबा, आता मी ना आधी इथं एक्सप्लेन करते, मग मी तुमच्या बरोबर माझा व्हाईट बोर्ड पण शेअर करते, ठीक आहे. तर सगळ्यांनी आयदर तुमचं समोर टेक्स्टबुक बघा किंवा स्क्रीनवर जर तुम्हाला व्यवस्थित मी शेअर केलेलं टेक्स्टबुक दिसत असेल तर ते बघा, तुमच्यावरती डिपेंड आहे. बघा काय दिलेलं आहे, किती सोपं आहे हे. डिस्टन्स ट्रेस्ड बाय सॅटेलाइट इन 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स. बरोबर. सर्कम्फरन्स म्हणजे माहितीये ना, वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा जेवढा परिघ आहे तेवढंच एका राऊंड मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे ती सॅटेलाइट, बरोबर आहे. म्हणून मग आपण इथे आता स्पीडचा आपला फॉर्म्युला काय असतो, मी मगाशी म्हटलेलं ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर हे डिस्टन्स म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट आहे. टाइम पिरियड तर आता आपल्याला काढायचंच आहे,
म्हणून मग आता आपण काय केलं, समजा हे आर डिस्टन्सवर आहे, अर्थ पासून आर डिस्टन्स वरती ती सॅटेलाइट फिरते, मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय बनणार, 2πr, राईट. क्रिटिकल स्पीडला आपण नाव दिलं व्हीसी आणि टाइम पिरियड तर काढायचं म्हणून त्याला नुसतं टी नाव देऊन सोडून दिलं. पण आपण लास्ट टाइम ह्या व्हीसीचा ऑलरेडी एक फॉर्म्युला काढलेला आहे, म्हणून मग इथे लिहिलं बट वी हॅव व्हीसी इज इक्वल टू √gm/r. मग व्हीसी ची किंमत इथे लेफ्टला ठेवली आणि हे 2πr/t राईटला जसंच्या तसं ठेवलं. मग काय करणार, आता दोन्ही बाजूंचा वर्ग करा, कारण आपल्याला हे स्क्वेअर रूट नकोय ना, सॉल्व्ह करायचं आपल्याला त्याला, म्हणून आपण काय केलं, दोन्ही बाजूंना स्क्वेअर केलं. तर दोन्ही बाजूंना स्क्वेअर केल्यावर बघा लेफ्टचे जे स्क्वेअर रूट आहे ते निघून जाईल आणि राईटला जेवढ्या पण गोष्टी आहेत त्याचं काय होईल, आपण स्क्वेअर करणार. म्हणून 2 चा स्क्वेअर काय बनला 4, पायचा स्क्वेअर काय बनला पाय स्क्वेअर, आर चा स्क्वेअर काय बनला आर स्क्वेअर. इझी, राईट. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे आर इकडे पण एक आर दिसते, हे तुम्हाला हे आठवते मुलांना, हे काहीतरी बघितल्यासारखं आठवते तुम्हाला, केपलरचा तिसऱ्या नियममध्ये हेच रिलेशन आलेलं ना आपलं. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, हेच आलेलं आपलं. पण आता एक्झॅक्टली आपल्याला सूत्र मिळाले बघा. मी काय म्हणते पटकन आता तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती दाखवते. बघा इथे काय दिलेलं आहे, इझी. तर आपली वेलोसिटीचं नॉर्मल काय सूत्र असतं, v इज इक्वल टू s/t, राईट, डिस्टन्स अपॉन टाइम. आता v म्हणजेच आपण vc क्रिटिकल वेलोसिटी ना, किती वेलोसिटीने आपल्याला आपण त्या हिला फेकलेलं ऑर्बिटमध्ये सॅटेलाइटला, मग तिने फिरायला सुरुवात केली तर ती आहे आपली क्रिटिकल वेलोसिटी. इथे आपलं डिस्टन्स काय आहे, हे आपला अर्थ आहे आणि अर्थच्या भोवती ही सॅटेलाइट फिरते. तर हे सॅटेलाइट मधले हे जे डिस्टन्स आहे हे आर घेतले आणि म्हणून मग हा पूर्ण जो राऊंड आहे, एक राऊंड किती होणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, म्हणून 2πr/t. आपण टी टाइम स्वतः मानतोय की किती टाइम लागणार आहे ते आपण बघतोय. तर मग आता पण बीसीचा आपल्याला काय फॉर्म्युला मिळालेला होता, √gm/r. हा फॉर्म्युला भेटलेला होता आपल्याला ऑर्बिटल वेलोसिटीचा गेल्या वेळी. ऑर्बिटल वेलोसिटी म्हणजेच क्रिटिकल वेलोसिटी, राईट. तर मग हा फॉर्म्युला इथे ठेवूयात. व्हीसीच्या ऐवजी आपण काय लिहिणार मग आता, √gm/r इज इक्वल टू 2πr/t. आता दोन्ही बाजूने काय करूया, स्क्वेअर करूया. ठीक आहे, स्क्वेअर केल्यावर इकडचं माहितीये ना, ह्याचा पण स्क्वेअर होणार, मग इथला स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट हे कॅन्सल होतं. माहितीये ना, सिंपल आपले मॅथ्सचे नियम मुलांनो, हे 7वी 8वीलाच आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर ह्याचा स्क्वेअर केला तर मग इकडे फक्त राहिलं gm/r आणि इकडे आलं 2π होणार इथे 4π² r²/t². मग आता टी ला इकडे घ्या, कारण आपल्याला टीच तर काढायचंय, म्हणून हे t² ला इकडे घेतलं, बाकी सगळं राईटला पाठवलं आपण. तर बघा 4π² हा आर इकडे परत ह्याच्या बरोबर मल्टिप्लाय होणार तर r³ होणार आणि भागिले इथे होणार जी आहे. आता नीट बघा मुलांना, हे सगळं कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत, राईट. 4 कॉन्स्टंट आहे, पायची पण व्हॅल्यू बघा आपली 2.18 ठरलेली आहे. जी ची व्हॅल्यू तर तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि मास ऑफ द अर्थ पण कॉन्स्टंट आहे. मग तुम्हाला आठवतंय, जर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असतील आणि ही इक्वल टू साइन असेल तर आपण ह्या कॉन्स्टंटची किंमत के मानून आपल्याकडे इक्वेशन काय होईल, t² इज इक्वल टू kr³, राईट. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, t² इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r³. आठवते, आणि हाच आपला केपलरचा तिसरा होता लॉ ऑफ टाइम पिरियड. आठवते का मुलांनो, गेल्या वर्षी पण होतं 10वी मध्ये आणि आता पण आहे. हे कसं आलं कळलं, केपलरने हे लिहिलेलं कसं कळलं का तुम्ही गेल्या वर्षी आणि ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला हे डिरेक्टली ऍज इट इज बाय हार्ट केलेलं, पण हे मुळात आलंच कसं ते बघा, तुम्हाला आज कळतंय. बघा मी आठवण करून देते, टेक्स्टबुक बघा तुम्ही हवं तर.
दिसते टेक्स्टबुक? बघा एकदम आता मागे जावं लागेल आपल्याला. अरे किती मागे अजून. हा हे बघ k+3 ला दिसते सेम टू सेम. टी स्क्वेअर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे काय कॉन्स्टंट आहे. सेम मिळालं आपल्याला. येस राईट. पण आता हे कॉन्स्टंटची एक्झॅक्टली काय किंमत आहे ते आता इथे आपण काढतोय. बघा तर आता आपण काय केलं इथे पुढे हे आता परत स्क्वेअर रूट घेतात कारण आपल्याला टी स्क्वेअर नाही फक्त टी ची किंमत पाहिजे ना. तर मग चला सॉल्व्ह करूयात आता पुढे. तर आता आपण इथे काय करणार आहे हे बघा इथे काय करणार आहे आता हे टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आले आपल्याकडे 4 स्क्वेअर आर क्यूबला समजा इथे बाहेर ठेवलं आणि खाली लिहिले जीएम राईट. तर मग स्क्वेअर रूट काढल्यावर 4 स्क्वेअरचा तर सरळ सरळ स्क्वेअर रूट निघेल 2 राईट. आणि इथे मग अंडर रूट आपल्याकडे इथे काय येईल आर क्यूब भागिले जीएम. आता नीट बघा मी काय करते. तर हे 2 जसंच्या तसं मुलांनो जीएम ची व्हॅल्यू आठवते छोट्या जीच्या फॉर्म मध्ये काय होती आठवते तुम्हाला. छोट्या जीची काय होता फॉर्म्युला काय होता छोट्या जीचा फॉर्म्युला. अरे एवढं तर आठवायला पाहिजे की नाही. अच्छा तो त्याची तशी इथे गरज नाहीये पण आपण जीच्या स्मॉल जीच्या फॉर्म मध्ये पण हे टाइम पिरियडचं सूत्र काढू शकतो. पण ठीक आहे चला सध्या आपण हे जी न ठेवता मग इथेच फक्त आता समजा ही अर्थ ही आहे तर ही अर्थची रेडियस कॅपिटल आर आणि हाईट एच वरती आहे. मग आपण हा जो स्मॉल आर आहे तिथे काय सबस्टिट्यूट करू शकतो r+h आणि ह्याचा मग क्यूब अपॉन जी झालं. हेच सूत्र तुमच्या पुस्तकामध्ये दिले. कळलं. हेच सूत्र वापरून तुम्हाला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करा म्हणून गणित विचारूही जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे वालं बघा इथे पण क्यूब आलाय इथे फक्त आरच्या ऐवजी r+h ठेवलं झालं. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर period of satellites revolving in a circular round. ठीक आहे. आता इथे पुढे काय दिले माहिती बघा पिरियड ऑफ सॅटेलाइट डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. कारण इथे बघा छोटा एम आईच नाही सॅटेलाइटचा छोटा एम आईच नाही. आता हे जीएम फिक्स आहे आर फिक्स्ड आहे म्हणजे टोटली सॅटेलाइटचा टाइम पिरियड कशावर डिपेंड आहे आपण तिला किती हाईट वर पाठवले हाईटवरच टोटली डिपेंडेंट आहे. बाकी कारण बाकी सगळ्या क्वांटिटीज तर कॉन्स्टंट आहे जे आपण चेंज नाही करू शकत. अर्थची रेडियस नाही चेंज करू शकत मास नाही चेंज करू शकत. मग राहिलं काय फक्त एचच येतो चेंज करू शकतो. म्हणजे एच आपण चेंज केला की काय होईल टाइम पिरियड चेंज होईल. तर बघा एच जो आहे ना मुलांना अंशामध्ये म्हणजे जेवढ्या उंचावर आपण सोडणार सॅटेलाइट तेवढं जास्त तिला वेळ लागेल गोल राऊंड कम्प्लीट करायला. सिंपल ना उंचावर सोडल्यावर त्रिज्या पण वाढेल ना त्या ऑर्बिटची रेडियसच वाढेल. अर्थच्या जवळ असेल तर छोटं सर्कल असेल अर्थ पासून जेवढं लांब जाईल मोठा सर्कल होत जाईल. मग सर्कल मोठा झाल्यावरती डिस्टन्स पण जास्त होणार ना त्या सर्कलची जी सर्कम्फरन्स आहे परिघ आहे तो पण तर वाढेल म्हणून मग वेळ पण जास्त लागेल त्या सॅटेलाइटला. ठीक आहे. हा इथे बघा पुढे केले ते स्मॉल जी ठेवलंच त्यांनी शेवटी. बघा ग्रॅव्हिटी आता जीएम ची व्हॅल्यू आपल्याकडे काय होती GR² राईट म्हणून ऍट हाईट एच. तर हाईट एच वरती जी आपला अर्थचा चेंज होणार म्हणून तिथे जी छोटा जी न घेता GH घेतले डिरेक्टली
आणि हे R प्लस H ठेवले बघा, आणि ह्या व्हॅल्यूज ठेवून हे फायनली तुमचं आन्सर आलंय R अपॉन GH. R प्लस H अपॉन GH किंवा R अपॉन GH. तर हे सूत्र पाठ करा. हे कसं केलं कळलं हे वाला मुलांनो? फक्त GM ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे, ज्या कॉमन गोष्टी आहेत ते कॅन्सल झालेले आहेत. हो नाही काही तर बोला रे. येस मॅम. एकच विद्यार्थी जागा एका वर्गात. आपण ऑनलाईन आहे ना, आणि तुमचे कॅमेराज पण ऑफ आहेत मुलांना, मला कसं कळणार? ठीक आहे, मग हे सोडवून सॉल्व्ह करायची गरज आहे का व्हाईट बोर्डवर? हे कळलं तुम्हाला काय केलंय? हो कळलं. ठीक आहे, चला आता इथे काय दिलेले आहेत? स्पेशल केसेस दिलेले आहेत. स्पेशल केसेस म्हणजे काय? ह्याच्यामध्येच कशा कशाची व्हॅल्यू किती किती झाल्यावरती उत्तर काय मिळते त्यालाच म्हणतो आपण स्पेशल केस. जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, वेन सॅटेलाइट रिव्हॉल्व्स क्लोज टू दी सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या खूप जवळ ती रिव्हॉल्व करते, मग त्यावेळी ना बघा अर्थची जी त्रिज्या आहे त्याच्या तुलनेमध्ये ही जी हाईट आहे, हाईट उंची खूप कमी आहे ना, म्हणून मग अप्रॉक्सिमेटली जे अंतर आहे ना R प्लस H ते Rच होऊन जाईल, कारण H आपला खूप कमी आहे Rच्या तुलनेत, म्हणून आपण त्याला इग्नोर करू शकतो. मग अशा वेळी आपला जो G आहे GH आहे तो पण G बनेल, म्हणजे अर्थ सरफेस वरची G ची जी व्हॅल्यू 9.8 आहे ती तेवढ्या अर्थ पासून थोड्याशा उंचीवरती काही जास्त नाही चेंज होणार. म्हणून मग काय केलं बघा, इथे स्मॉल R च्या ऐवजी डायरेक्ट कॅपिटल R ठेवला आणि GH च्या ऐवजी G ठेवला. हेन्स द मिनिमम पिरियड ऑफ रिव्होल्युशन इज, म्हणजे सगळ्यात कमीत कमी जेवढा टाइम असू शकतो एखाद्या सॅटेलाइटचा तो एवढा असू शकतो असं त्यांनी सांगितलं. आता ह्याच्यामध्ये मुलांना सगळ्या किमती जर तुम्ही ठेवल्या, टी मिनिमम बघा, आता ह्याच्या किमती ठेवून कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही. बघा हे R ची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे ना, 6400 किलोमीटर आपल्या अर्थची रेडियस आहे. G ची किंमत आहे 9.8. तर हा किमती ठेवा आणि कॅल्क्युलेट करा, तर तुम्हाला डायरेक्टली बघा इथे दिलेलंच आहे, कॅल्क्युलेट पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अ पोलार सॅटेलाइट ऑर्बिटिंग क्लोज टू द सरफेस ऑफ द अर्थ. पोलार सॅटेलाइट म्हणजे माहितीये ना, उभी फिरते अशी पोल्सच्या इकडे, आणि इथे बघा R दिलेला आहे, G पण दिलेला आहे. तर मग हा सगळ्या किमती ठेवल्या इथे, तेच इथे आपण जे बघितलेलं R प्लस H इज इक्वल टू R, कारण क्लोज टू द, म्हणजे ही स्पेशल केस वरतीच आधारित इथे गणित पण सोडवून दाखवले त्यांनी. आणि मग इथे GH च्या ऐवजी काय येणार G, तर G ची व्हॅल्यू ऑलरेडीच 9.8 आहे. मग बघा ह्याच किमती ठेवल्या, आजची किंमत ठेवली 6.4 इंटू 10⁶, कारण 6400 किलोमीटर आहे, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं इथे, राईट. 2 ठेवला, पायची किंमत 3.14 ठेवली आणि खाली G ची किंमत ठेवली 9.8. तर ह्याला सॉल्व्ह केल्यावरती तुम्हाला बघा एवढ्या सेकंड्स मध्ये आन्सर मिळते, आणि मग त्याला आपण मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर आलं 85 मिनिट्स. म्हणजे बघा तुम्हाला कळते, एखादी आपण सॅटेलाइट लॉन्च केली अर्थच्या एकदम अगदी जवळ फिरणारी, तर मला एक मुलांना सांगा, ह्यांनी पोलार सॅटेलाइटच का घेतलीये? मी क्वेश्चन तुम्हाला परत एकदा विचारते, बघूया आता कोणाचं डोकं चालतंय, कोण जाग आहे बघूयात. ह्यांनी पोलार सॅटेलाइटच का घेतली? इक्वेटोरियल सॅटेलाइट किंवा इन्क्लाइंड सॅटेलाइट, आठवते ना 3 प्रकारच्या सॅटेलाइट आपण बघितलेल्या व्हिडिओमध्ये, आठवते मुलांना तुम्हाला? बघा ही आपली अशी अर्थ आहे, ही आपली अर्थ आहे, राईट, ही अशी अर्थ आहे आपली. तर एक सॅटेलाइट जी असते ही अशी फिरते, आडवी फिरते अर्थच्या आजूबाजूला, राईट. ह्याला आपण काय नाव दिलेलं? इक्वेटोरियल सॅटेलाइट, राईट. दुसरी अशी वाकडी फिरते, अशी फिरते अर्थच्या आसपास, आणि तिसरी आहे ही पोलार सॅटेलाइट, अशी उभी फिरते, म्हणजे अर्थ स्वतः आडवी फिरते आणि सॅटेलाइट उभी फिरते. पोल्स आपली इथे माहितीये ना, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव त्याच्या हिशोबाने ती फिरते. तर ही आहे आपली पोलार सॅटेलाइट. तर ह्यांनी क्वेश्चन मध्ये इक्वेटोरियल सॅटेलाइट का नाही दिलं किंवा इन्क्लाइंड सॅटेलाइटचं एक्झाम्पल का नाही दिलं, पोलारच का दिलंय सांगा बरं जरा. माझ्या मनात मी काउंट करते, टिक टिक 1, 10 सेकंड्स तुमच्याकडे टायमिंग आहे. बघा क्वेश्चन मध्येच आन्सर आहे, अर्थच्या खूप जवळ फिरते ती, तर सांगा बरं.
म्हण आमची अर्थच्या खूप जवळ पडते म्हणून तिचं मेजरमेंट घ्यायला इझी पडतं, सोपं पडतं. भावेश, आवाज ब्रेक होतोय बेटा, परत एकदा बोल. मॅम ती अर्थच्या खूप जवळ पडते, तिचं मेजरमेंट घ्यायला खूप सोपं पडतं आणि ती म्हणजे बरं ठीक आहे, तू आन्सरच्या खूप जवळ आहेस, पण एक्झॅक्ट आन्सर नाही मिळाले मला. कोण देईल मला एक्झॅक्ट आन्सर? बर चला, मीच सांगते. आपली अर्थ जी आहे, तुम्हाला माहितीये मुलांनो, ही परफेक्ट गोल नाहीये, माहितीये ना, ही थोडीशी अशी चपटी आहे, राईट. त्याच्यामुळे मग ही अर्थच्या, मग ती जर अशी फिरायला लागली तर अर्थची स्वतःची त्रिज्या जास्त आहे ना, मग त्याच्यामुळे मग हा जो परीघ आपण जर घेतला तर हा परीघ काय होईल, थोडासा लंबवर्तुळा इलिप्स होईल तो, आणि मग परीघ जास्त होईल ना, अंतर जास्त होईल त्याचं, मग अंतर जास्त तर वेळ पण जास्त लागेल. आणि इथे आपल्याला काय पाहिजे, मिनिमम टाइम, आणि अर्थच्या अगदी जवळ पाहिजे. त्याच्यामुळे मग इकडून राऊंड घेण्यापेक्षा हा उभा राऊंड घेणं जास्त सोपं आहे ना. जवळच्या जवळ, जेवढं जवळ पाहिजे तेवढं जवळ होऊ शकतं, कारण हे अर्थचा असा आकार आहे. तर हा वाला बघा, जवळच्या जवळ एकदम एवढा पण जवळ राऊंड होऊ शकतो, पण हा राऊंड घेतला तर तुम्ही किती मोठा लांब बनतोय तो, कळतंय का मुलांना? म्हणून यांनी पोलार सॅटेलाइट घेतली, जी सगळ्यात जवळ फिरू शकते अर्थच्या. समझा की नाही समझा? समजा मॅम. समझा ना. चला आता बघा, हे काय पुस्तकात नाही दिले, हे तर आपलं स्वतःचं डोकं पाहिजे चालायला, की अरे पोलार सॅटेलाइटच का दिले ह्यांनी, इक्वेटोरियल सॅटेलाइट किंवा इन्क्लाइंड सॅटेलाइट का नाही दिली. चला परत, आता हा टॉपिक झाला कम्प्लीट, टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट. आता पुढे काय दिलंय बघूयात. अच्छा, आता हे गणित तुम्ही स्वतः सोडवा, इझी वाला आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट, टाइम पिरियड फक्त काढायचंय व्हॅल्यूज ठेवून, ठीक आहे. सरळ सरळ सोडवायचंय, सोडवून दाखवलेलं पण आहे, तुम्हाला समजेल. परत, बाइंडिंग एनर्जी ऑफ अन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. सगळ्यात आधी मुळात माझ्याकडे आता लक्ष द्या मुलांना, बाइंडिंग एनर्जी काय असतं. बर, तुम्हाला जरी माहिती नसेल तर मला हवं तर आता तुमच्या हातामध्ये मोबाईल तर आहेच, शोधून सांगा बाइंडिंगचा अर्थ काय आहे. BINDING, बाइंडिंग. हु विल टेल मी? चलो चलो जल्दी बोलो. हा सांग बेटा. अच्छा, P.J म्हणून जय जय जय, तुला बोलायचंय तर अनम्यूट करून डिरेक्टली बोलू शकतो. हा सांग भावेश. मॅम एखादी वस्तू आपण पकडून ठेवली, म्हणजे पकडून ठेवली, त्यालाच बाइंडिंग म्हणतात. हा, बाइंडिंग म्हणजे बांधून ठेवणे मुलांना, बाइंड करणे म्हणजे बांधणे. तर इथे आपण काय करतोय ना, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबरोबर सॅटेलाइटला जसं की बांधून ठेवतोय, आणि म्हणून मग ती काय करते, त्या ग्रॅव्हिटेशनमुळे पृथ्वीच्या भोवती फिरते. जर ते नसेल तर ती निघून जाईल ना इकडे तिकडे कुठे पण स्पेसमध्ये. हे आता मला सांगा, तुम्ही तर ऑलरेडीच गावी राहताय, तुम्ही आपली जी पण गाय वगैरे, म्हैस असते किंवा शेळी असते, तिला गवत चरायला घेऊन गेला असाल, राईट? हो की नाही? घेऊन गेला. येस. आणि ती जर येत नसेल तर आपण काय करतो, रश्शीने ओढतो तिला स्वतःकडे. आणि कधी कधी काय होतं, ती बघा आपल्याला असं गोल राऊंड फिरवते. होतं असं, यायचं नसेल तर तिला, तर आपण ओढत राहतो, ती आपल्या भोवती गोल गोल फिरते. म्हणजे काय आहे, ती जसं की आपण पृथ्वी आहे आणि ती सॅटेलाइट सारखी आपल्याच भोवती गोल राऊंड फिरते, पण आपण तिला पकडून ठेवले लांब जाऊ नये म्हणून त्या रश्शीने. तर ती रश्शीचं जसं इथे काम आहे पकडून ठेवायचं, सेम तसंच काम इथे काय आहे, ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं काम आहे.
कळते का मी काय म्हणते? तर आता मग ही बाइंडिंग एनर्जी म्हणजे अशी एनर्जी जी त्या सॅटेलाइटला पकडून ठेवते, स्पेस मध्ये जाऊ नाही देत, अर्थच्याच भोवती तिला गोल गोल फिरवत ठेवते. आणि ही बाइंडिंग एनर्जी मुलांनो प्रत्येक वस्तूकडे असते. पृथ्वीकडे पण बाइंडिंग एनर्जी आहे. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते ना. चंद्राकडे पण बाइंडिंग एनर्जी आहे, कारण चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय. म्हणजे ज्या ज्या वस्तू फिरतात आहेत त्या सगळ्यांकडेच बाइंडिंग एनर्जी. अजून एखादं एक्झाम्पल द्या. हे तर मी मोठ्या मोठ्या वस्तूंचं एक्झाम्पल दिलंय. एकदम छोट्या वस्तूचं एक्झाम्पल द्या जी गोल गोल फिरते, नैसर्गिकरित्याच ती गोल गोल फिरते, आपण काय नाही केलं. क्लू दिलाय मी ऑलरेडी. एक मोठ्या लेवलला नाही, आता एकदम सूक्ष्म छोट्या लेवलला विचार करून सांगावं एखादं अजून एक उदाहरण. कोणती वस्तू फिरते बिकॉज ऑफ दिस बाइंडिंग एनर्जी? atoms. येस, किसने बोला? कोण म्हणाल ऍटम्स? येस, व्हेरी गुड जयेश, व्हेरी गुड जयेश. येस, ऍटम्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात, तो इलेक्ट्रॉन्स कडे पण बाइंडिंग एनर्जी असते. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहात की शिकला ऑलरेडी तुम्ही मुलांनो? नसेल शिकलाय तुम्ही ऑलरेडी. ओके, ग्रेट. सो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे बाइंडिंग एनर्जी काय असतं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, तर चला, बाइंडिंग एनर्जी ऑफ एन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. बघा, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय अ सॅटेलाइट टू एस्केप फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. आता तुम्ही म्हणाल की बांधून ठेवण्याची एनर्जी बद्दल आपण बोलतोय, पण इथे तर दिलंय की मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप. म्हणजे काय? ती त्या चरम लेवलला एनर्जीच्या गेली की ती अर्थच्या ग्रॅव्हिटेशन मधून निघून जाऊ शकते. तर तिची जी लिमिट आहे मुलांनो, तीच तिची बाइंडिंग एनर्जी पण तर असेल ना. म्हणजे तेवढी एनर्जी आहे, त्याच्यामुळे ती गोल गोल फिरते. आणि त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त एनर्जी झाली की ती काय होईल? निघून जाईल. कळते तुम्हाला? म्हणजे किती एनर्जीने. आता सिम्पल आहे बघा. सपोज आता ना जयेशने प्रथमेशला पकडून ठेवले. 50 न्यूटन फोर्स लावून, 50 न्यूटन फोर्सने त्याला घट्ट पकडून ठेवले. मग आता प्रथमेशला किती फोर्स लावावा लागेल स्वतःला सोडवण्यासाठी? एक तर त्याचा फोर्स मायनस करण्यासाठी 50 तर लावावाच लागेल, राईट ना. त्याने पण 50 लावला की दोघांचे फोर्सेस काय होतील? अपोजिट काम करतील आणि ऍक्च्युअल फोर्स जो प्रथमेशवरती काम करतोय तो 0 होऊन जाईल आणि मग तो स्वतःला त्याच्यातून सोडवू शकेल. कळतंय काय म्हणते मी? त्याने जेवढा फोर्स लावलाय तेवढाच ह्याला पण फोर्स लावावा लागेल स्वतःला सोडवण्यासाठी. तेवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त लावावा लागेल, राईट. तर बघा, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय अ सॅटेलाइट टू एस्केप फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट. हे पाठ करायचंय. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी विचारल्यावरती हे लिहायचं एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर आता आपण त्याच्यासाठी एक्सप्रेशन काढतोय. एक्सप्रेशन म्हणजे त्याचा फॉर्म्युला काढतोय, राईट. एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. तर आता बघा, हे खूप इझी आहे. हे सगळं कन्सिडर वगैरे हे सेम टू सेमच आहे. काय दिलेलं आहे? अर्थ पासून हाईट एच वरती समजा सॅटेलाइट गोल 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 फिरते. तर अर्थचं जे आपलं मास आहे तर ते कॅपिटल एमच घेणार, रेडियस आरच घेणार आणि सॅटेलाइटचं स्वतःचं मास आता आपण घेणार आहे छोटावाला एम. तर आता बघा, एनर्जी आपण सॅटेलाइटची काढतोय. तर सॅटेलाइट ऑलरेडी गोल फिरते. मग कुठल्या प्रकारची एनर्जी असेल तिच्याकडे? तर गतिज ऊर्जा असेल ना, कायनेटिक एनर्जी असेल, कारण ती गतिशील आहे. गतिशील वस्तूंची जी ऊर्जा असते ती गतिज ऊर्जा असते, राईट. म्हणून मग इथे काय येणार? कायनेटिक एनर्जी. मग ती काय होणार आहे? हाफ एम VC स्क्वेअर. वेलॉसिटी आता हिची क्रिटिकल वेलॉसिटी, ऑर्बिटल वेलॉसिटी जी आपण दिलेली होती. मग हा VCचा फॉर्म्युला तर आपण ऑलरेडीच मगाशी काढलेला होता, आठवते ना? √GM/r. तर हे GM/r हे रूट मध्ये होतं, त्याचं स्क्वेअर केल्यामुळे ते रूट गायब झालं, राईट. आणि हा जो छोटा एम उरलेला तो इथे लिहिला. मग हा आला आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आता पुढे, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज -GM. हे पण आपण काढलेलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 3-4 लेक्चर्सच्या आधी आपण केलेलं.
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणून जो टॉपिक आपण शिकलेलो, राईट. म्हणून आता पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट असं नाही की ती फिरते म्हणजे तिच्याकडे नुसती कायनेटिक एनर्जीच असेल. तुम्हाला माहितीये ना, अर्थ पासून हाईट वर कुठली पण वस्तू असते तर तिच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते. मग ही तर हाईट एच वर फिरते म्हणून हिच्याकडे पोटेन्शियल एनर्जी पण आहे. म्हणून आपलं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होईल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इंटू मास ऑफ सॅटेलाइट. म्हणजे मुलांना जे आधी आपण MgH घ्यायचो ना, तर आपण त्या दिवशी बघितलेलं MgH आणि GMचं काय रिलेशन आहे तेच इथे डायरेक्टली वापरलेलं आहे. म्हणून हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इंटू मास ऑफ सॅटेलाइट हे कसं आलंय हे ऑलरेडी मागच्या काही पिरियड्स मध्ये आपण शिकलोय. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला. म्हणून मग आता तिच्याकडे कायनेटिक एनर्जी पण आहे, पोटेन्शियल एनर्जी पण आहे. म्हणून मग आता आपण काय करणार, ह्या दोघांची टोटल काढणार. टोटल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. मग काय करणार, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपण काय करणार, ह्याला दोघांना पण ऍड करणार, राईट. दोघांना पण ऍड करणार. मग कळलं इथे ऍड, हाफ मायनस GMM अपॉन आर आणि मायनस GMM अपॉन आर. बघा हा ऑलरेडी अर्धा आहे, सेम टू सेम आहे GMM अपॉन आर आणि GMM अपॉन आर. पण इथे काहीच नाही म्हणजे 1 असतं. म्हणजे अर्धा वजा 1 केलंय तर अर्धा वजा 1 केल्यावर म्हणजे ऍक्च्युली 1 मधून अर्धा गेला तर हा अर्धाच उरला. पण 1 ला वजाचं चिन्ह होतं ना, इथे काहीच नव्हतं म्हणजे वजाचं चिन्ह जे होतं ते इथे येणार, राईट. तर आन्सर आलं मायनस मध्ये. आता मुलांना हे मायनस साईन का बरं आलं, तर ह्याचं इथे दिले बघा. टोटल एनर्जी ऑफ अ सर्क्युलरी ऑर्बिटिंग सॅटेलाइट इज नेगेटिव्ह. वाय? Negative sign indicates that satellite is bound to the earth. अर्थची ती बांधली गेलेली आहे due to gravitational force of attraction. So for the satellite to be free from Earth's gravitational influence, its total kinetic energy should become non-negative. Non-negative म्हणजे एकतर तिला 0 व्हायला हवं नाही तर पॉझिटिव्ह. मग 0 होण्यासाठी तेच आपल्याला इक्वल अँड अपोजिट तेवढ्याच अमाऊंटची एनर्जी लावावी लागेल, तेवढीच लावावी लागेल किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त. म्हणून आपण इथे लिहिले बघा, हेन्स द मिनिमम एनर्जी टू बी सप्लाइड टू अनबाइंड द सॅटेलाइट. कळलं, इथे होती ती बाइंड. बाइंडच पास्ट वर्बचं पास्ट फॉर्म बाउंड असतो माहितीये ना, बाइंडचं बाउंड बनतं. जसं गोचं वेंट बनतं तसं इथे बाइंडचं बाउंड बनतं. आणि अनबाइंड म्हणजे तिला मोकळी करण्यासाठी द मिनिमम एनर्जी टू बी सप्लाइड, जी लावायची गरज आहे, टू अनबाइंड द सॅटेलाइट, अर्थ पासून तिला मोकळी करण्यासाठी जेवढी एनर्जी लावायची मग ती इथे निगेटिव्ह साईन होतं, इथे आपल्याला पॉझिटिव्ह साईन घ्यावं लागेल. इझी होतं हे. हे सोडवून दाखवायची गरज आहे का मुलांना? काय केले, बाइंडिंग एनर्जीचं एक्सप्रेशन सोडवून दाखवू का? बरं ठीक आहे, चला पटकन सोडवूनच दाखवते तुम्हाला. बघा इथून सुरुवात करूया. आधी तिची कायनेटिक एनर्जी काढू, मग पोटेन्शियल एनर्जी काढू, दोघांना ऍड करू. ठीक आहे. हे मी जसं जसं शिकवत जाते रोज रोज तुम्ही प्रॅक्टिस केली ना मुलांनो, फिजिक्स मध्ये ना आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. कारण सगळंच बरोबर असल्यावर टीचर मार्क्स कापू नाही शकत. फॉर नो रिझन टीचर कॅनॉट डिडक्ट द मार्क्स. लँग्वेजेस मध्ये तरी कापू शकतात टीचर्स मार्क्स. जसं आता लेटर रायटिंग आहे, एस्से रायटिंग आहे, त्याच्यामध्ये तरी मार्क्स कापू शकतात टीचर्स. जर त्यांना तुमची भाषा शैली खूप जास्त उच्च स्तराची नाही वाटली, स्पेलिंग मिस्टेक असल्या तर तिथे मार्क्स कापू शकतात. पण फिजिक्स मध्ये तसं नाहीये. फिजिक्स मॅथ्स हे जे विषय आहेत, इव्हन केमिस्ट्री पण, त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात जर सगळं व्यवस्थित लिहिलं तर. चला, आपलं कायनेटिक एनर्जीचं नॉर्मल सूत्र काय असतं, हाफ MB स्क्वेअर असतं, राईट. तर इथे MBच्या ऐवजी MBC करणार आहे आपण. तर कायनेटिक एनर्जी मग हाफ M आणि व्हीचं आपलं VCचं सूत्र काय आलेलं होतं, GM अपॉन R, राईट. मग आता ह्याचा स्क्वेअर, कारण VCचा स्क्वेअर आहे, तर हे स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट मग गायब होईल.
आणि मग काय येईल आपल्याकडे, हाफ एम इथे जी एम अपॉन आर. मग ह्याला व्यवस्थित आता त्यांनी लिहिलंय. सो हाफ जी एम एम अपॉन आर. सेम वे आता पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जीचं माइंड काय, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल जीएम अपॉन आर इंटू मास ऑफ द सॅटेलाइट, राईट. मग ह्याचा आन्सर काय आलं, मायनस जी एम एम अपॉन आर. झालं. आता ह्या दोघांना आपल्याला टोटल एनर्जी काढण्यासाठी ऍड करायचं आहे. सो टीई इज टोटल एनर्जी. सो टोटल एनर्जी इज केई प्लस पीई. सो विच इज, केई किती आहे, हाफ जी एम एम अपॉन आर. आणि हे बघा इथे प्लस आहे पण ह्याचा आन्सर इथे मायनस आहे. सो प्लस मायनस मायनस जी एम एम अपॉन आर. तर मग तेच सांगत होते मुलांना, बघा हे सगळं सेम टू सेम आहे. तर आपण ह्याला जर कॉमन काढलं बाहेर असं जी एम एम अपॉन आर, तरी ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 1/2 मायनस 1. तर हे माहितीये ना तुम्हाला, घातांकांचे आपलं फ्रॅक्शन्सला काय म्हणतात मराठीत, मला आठवत नाही फ्रॅक्शन्सला काय म्हणतात. तर फ्रॅक्शन्स बघा, बेक बे, 1 वजा 2 वजा 1 आणि खाली 2. तर मायनस हाफ जी एम एम अपॉन आर. हे चालेल उत्तर तिकडे टोटल एनर्जी. तर हे मायनस काय आहे हे दाखवते की ती अर्थशी बांधली गेलेली, म्हणून मग हिला सोडवण्यासाठी हीच प्लस साइन करून तेवढी आपल्याला काय द्यावी लागेल, एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल. मग ती सॅटेलाइट्स, ती वाली सॅटेलाइट जी आहे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होऊ शकते. इझी होतं. आजचे दोन्ही टॉपिक बघा इझी होते, फक्त त्याच्यावरती आधारित काय करायचे, गणित सोडवायचे. ठीक आहे. आता एक्सरसाइज साठी मुलांना काय करूयात, चला बरोबर आज फ्रायडे आहे, तर काय करायचं आहे, तुम्ही, मी काही लिंक्स शेअर करेल तुमच्या ग्रुपमध्ये, त्या लिंक्स बघून तुम्ही स्वतःहून एक्सरसाइज ट्राय करायचे सोडवायला. हे बघा इझी आहे, हा चॅप्टर सोपा आहे. बघा सिंपल क्वेश्चन आहेत. स्टेट केपलर्स लॉ ऑफ इक्वल एरिया, इक्वल पीरियड, हे सगळे तर थिअरीचेच क्वेश्चन्स आहेत. हे बघा हे सगळे थिअरीचे क्वेश्चन्स आहेत. तर मी तुम्हाला लिंक शेअर करेन, हे आन्सर्स फक्त बघून छापायचे, दॅट्स इट. आणि हे एमसीक्यूज पण बघा त्या लिंक मधून. आणि इथे जे आहेत इन डिटेल मध्ये पण हे थिअरीचे काही काही क्वेश्चन्स आहेत. आणि इथे खाली 1 2 3 4 5 असे टोटल 12 गणित दिलेत. तर एक्सरसाइज तुम्ही बघचाल तर फिजिक्सच्या ज्या सगळ्या एक्सरसाइज आहेत त्या चांगल्या लांब लचकच असतात. तुम्हाला 2 ते 3 तास एक्सरसाइज सोडवायलाच लागतील अशा असतात. तर एकाच दिवशी बसून सगळे सोडवायचे असे ते काही गरज नाहीये. तर आज फ्रायडे आहे, तर सॅटर्डे संडे 2 दिवस, संडे रात्रीपर्यंत मग ती लिंक बघून प्लीज तुम्ही जो आहे तो होमवर्क शेअर करा. कुठे शेअर करसाल तो होमवर्क, आपल्या ग्रुपमध्ये. मला खरं सांगा कोण होमवर्क शेअर करेल, हँड रेज करा जरा. हा चॅप्टर तर खूप इझी आहे ना, सिरियसली बसून केल्यावरती होईल. अच्छा मला सांगा, शाळेमध्ये हा कॉलेजमध्ये हा शिकवून झाले असेल हा धडा, कॉलेजमध्ये झालाय शिकवून हा धडा मुलांना? नो मॅम. हो मॅम. नाही झालं अजून तुझं? आता फर्स्ट लेक्चरच झालं. अरे कॉलेजच तुझं लेट नाही. झालं. अच्छा ज्यांचं झालंय त्यांनी हँड रेज करा. कॉलेजमध्ये ज्यांचं झालंय शिकून हा धडा त्यांनी हँड रेज करा. मोबाईलचा हँड बघा, हँडचं तिथे बटन असेल ते दाबा. तुम्हाला हँडल करायला येतो ना मीटिंगचा जे इंटरफेस आहे ते? जयेशचा झालाय. प्रथमेश डिस्कनेक्ट झाला. अमृता, काजल, ललित कुमार, प्रशांत पाटील नावाने ज्यांनी पण जॉईन केलंय. बर, ज्यांचं मग झालंय ऑलरेडी कॉलेजमध्ये शिकून, तर तुम्ही कॉलेजच्या नोटबुक मध्ये तरी सॉल्व्ह केलाच असेल बघा. अजून एकदा छानपैकी सॉल्व्ह करा, तर कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होतील, डोक्यामध्ये बसतील. ठीक आहे. काय अडचण झाली तर मी लिंक शेअर करतेच आहे. ती लिंक बघून पण जर तुम्हाला सॉल्व्ह करता नाही येते तर मला नेक्स्ट वीक मध्ये आपले क्लासेस असतील त्यावेळी नक्की विचारा.
अच्छा भावेश, तुला एक सांगायचं होतं बेटा, तू रेग्युलरली जॉईन होत जा ना. काही अडचण आहे का रेग्युलर जॉईन होण्यासाठी? नाही मॅम. नाहीये ना. भावेश, तुझ्याकडे लॅपटॉप आहे? नाही मॅम. मग मोबाईल वरून जॉईन झालायस तू? हो. अच्छा, बरं, ठीक आहे. ठीक आहे मुलांनो, सो आपण आजचा क्लास इथे थांबूयात. तुम्ही प्लीज होमवर्क सॉल्व्ह करा आणि त्याच्यामध्ये जे समजणार नाही ते मला नक्की नेक्स्ट वीक मध्ये विचारा. मी उद्या संडे संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये तुमचे होमवर्कच्या फोटोजचा वेट करेल. होमवर्क करून त्याचे जस्ट फोटो क्लिक करून ग्रुपमध्ये टाका, जसं प्रथमेशने लास्ट टाइमचा होमवर्क टाकलेला. ठीक आहे, चला तर आता आपण इथे आपला आज क्लास संपूयात. चला, गुड नाईट मुलांनो. 1 मिनिट सगळे कॅमेरा ऑन करचाल का? फक्त काही सेकंड, ऍक्च्युली 1 मिनिट पण नाही पूर्ण. अच्छा, अमृता दिसतेय मला. मॅम माझा पुढचा कॅमेरा खराब झाला. अच्छा बरं, ठीक आहे, काही हरकत नाही बेटा. पुढचा कॅमेरा खराब झाला. ओके ग्रेट. मुली दिसत. थांबा, मी स्क्रीनशॉट घेते ना, आपल्या ग्रुपमध्ये टाकेला, बाकीच्या मुलांना पण बघून थोडस. मुकेश नावाने ज्या विद्यार्थीने, अमृता अजून थोडा वेळ चालू ठेव ना बेटा, मला स्क्रीनशॉट घेऊ दे. काजल तू पण. ललित कुमार नावाने ज्यांनी पण जॉईन केलंय, लवकर लवकर, मग मी स्क्रीनशॉट घेते. ओके ग्रेट. हा, सगळे दिसतात आहेत आता. भावेशचा तर कॅमेराच खराब आहे, तरी ओके. चला, तर मी ह्या ग्रुपमध्ये टाकेल. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट. बाय मॅम. होमवर्क टाका बरं का ग्रुपमध्ये.